मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कॉलरचा ब्लाउज आपल्याला कशा पद्धतीने कट करायचा आहे, खूप सोपी पद्धत समजून सांगितलेली आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये कॉलर कशी कट करायची आहे, ती कशी जोडायची आहे, पूर्ण ब्लाउज आपल्याला कशा पद्धतीने शिलाई करायचा असतो, तुम्हाला खूप सोपी पद्धत इथे मी समजून सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सर्वात आधी आपण पाठीचा भाग तयार करून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने ठेवून घ्या। त्याच्यावरती अशा पद्धतीने अस्तर हे टक्स मार्किंग केलेलं आतल्या बाजूला घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि इथून आपल्याला जोडून घ्यायचं आहे। इथे आपण पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे। आता हे अशा पद्धतीने आता इथे एकदम कडेकडेला दाबटीप टाकून घ्यायची आहे। इथे आपली पूर्ण दाबटीप टाकून झालेली आहे। अशा पद्धतीने बघू शकता इथे। आता हा अस्तरचा कपडा पूर्ण आतल्या बाजूला घ्यायचा आहे। हे बघू शकता इथे आणि अशा पद्धतीने पकडून एकदम कडेकडेला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण। इथे आपली पूर्ण शिलाई मारून तयार झाली बघू शकता, म्हणजे दिसायला सुद्धा एकदम असं व्यवस्थित दिसतं। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने दाबटीप टाकून घ्यायची आहे। आता इथे हे पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पूर्ण अस्तर व्यवस्थित कपडा ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला पाठीचे टक्स देऊन घ्यायचे आहेत। हे आपण केलेलं मार्किंग आहे, उंचीचं सुद्धा मार्किंग केलेलं आहे। असं पकडा इथे हे अशा पद्धतीने। आता इथून अर्धा इंचचं मार्किंग आपण केलेलं आहे, इथून असं अर्धा इंच घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला असं कमी कमी करत घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने ह्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला टक्स दोन्ही सुद्धा बाजूंना तयार करून घ्यायचे आहे। आता इथे आपल्याला पुढची बाजू तयार करून घ्यायची आहे। हे मधून कट करून घेते मी। हे अशा पद्धतीने मी इथून कट करून घेते। अशा पद्धतीने ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल आणि तुमचं तिथे उलट जोडलं जाणार नाही, ते लक्षात ठेवा। हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे समोरासमोर। त्याच पद्धतीने हे सुद्धा अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्या। हे बघू शकता आणि ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून आपल्याला सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंचं आणि जेवढा तुमचा शिल्लक कपडा असेल तेवढा इथे कट करून घ्यायचा आहे। इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंचा अस्तर जोडून घेतलेला आहे। इथे बघू शकता मध्यावरती एक मार्किंग करून घ्या, आपण कट करताना केलेलं। हे इथे सुद्धा एक मार्किंग आहे, कट आहे अस्तरवरती, तो हा कपड्यावरती सुद्धा आला पाहिजे, ते लक्षात ठेवा। हे इथे सुद्धा एक कट मारून घ्या। हे इथे सुद्धा एक कट मारून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला जोडायला सोपं पडतं। आता इथे सुद्धा एक अस्तरवरती आहे, याच्यावरती बरोबर असा थोडासा कट मारून घ्यायचा। आता इथे सुद्धा म्हणजे जोडताना ते आपल्या बरोबर लक्षात राहतं, ते लक्षात ठेवायचं आहे। आता अशा पद्धतीने ठेवून घ्या, समोरासमोर असं ठेवून घ्यायचं आहे। आता ही बाजू हे इथे कट आहे, हे ही बाजू ह्या बाजूला ठेवा, म्हणजे जोडताना अशा पद्धतीने होणार तुमचं, आलं लक्षात। हे ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू हे बघू शकता, हे अशा पद्धतीने ही दुसरी बाजू हे अशा पद्धतीने जोडला जातो, ही बाजू अशा पद्धतीने ह्याच्यावरती जोडली जाते, ते लक्षात ठेवायचं आहे। हे मध्यावरती त्यासाठी मार्किंग करून घ्यायला विसरायचं, इथे सुद्धा मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने पकडते मी। आता इथून असं बघायचं आहे आपलं पुरतंय का, हे असं बघत जा मध्यापासून, हे बरोबर पुरतंय आणि इथून बरोबर अर्धा इंच जोडायला सुरुवात करायची आहे।
शिलाईमध्ये पकडताना. हे पहा अशा पद्धतीने. आता बरोबर आपला मध्यावरती आलेला आहे. पहा अशा पद्धतीने कपडा फिरवून घ्यायचा. एकदम सोपं आहे. हे पहा अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. इथे वरच्या बाजूला सुद्धा अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरती आपल्याला परत एकदा डबल शिलाई मारून घ्यायची आहे. इथं आपली डबल शिलाई मारून झालेली आहे. आता इथे बघू शकता थोडंसं आपलं शिल्लक आहे. राहतं शिल्लक. हे पहा मग काय करायचं आहे, असं थोडंसं आकार देऊन जेवढं शिल्लक आहे तेवढा आकार द्यायचा सर्वात आधी. हे पहा नंतर व्यवस्थित ते कट करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने जेवढं शिल्लक आहे तेवढं बरोबर असं कट करून घ्यायचं. ते लक्षात ठेवायचं आहे. आता हा टक्स द्यायचा आहे. इथं मार्किंग केलेलं आहे बघू शकता. हे पहा असं पकडा इथे. हे पहा अशा पद्धतीने एकदम असं कमी कमी करत घ्यायचा. परत हा कपडा ह्या बाजूला फिरवून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने टक्स देऊन घ्यायचा आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायला विसरायची नाही. हे पहा बघू शकता अशा पद्धतीने तुमचा पप तिथे पडणार आहे आणि बसायला एकदम असा व्यवस्थित ब्लाऊज तुम्हाला बसणार आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता दुसरी सुद्धा बाजू ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. इथे आपली दुसरी सुद्धा बाजू तयार झाली. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. म्हणजे बसायला सुद्धा परफेक्ट ब्लाऊज तुम्हाला बसणार आहे. कुठलाही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाहीये. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित तयार झालेल्या आहेत. आता इथे मी कटिंग करताना केलेलं मार्किंग आहे बघू शकता. ह्या बाजूला सुद्धा सेमच मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने ठेवून. ह्या सुद्धा बाजूला सेमच मार्किंग झालं पाहिजे अशा पद्धतीने. कारण की आपल्याला हुक लावताना फक्त इथे खालच्या बाजूला लावून घ्यायचं आहे. हे आपल्याला ओपनच ठेवायचं आहे. ते लक्षात घ्यायचं आहे. इथे पण वरच्या बाजूला मी थोडंसं मार्किंग करून घेते. इथे सुद्धा मी थोडंसं मार्किंग करून घेते अशा पद्धतीने. इथे आपण दोन्ही सुद्धा बाजूने सेमच मार्किंग केलेलं आहे. कारण की एवढा भाग आपला इथे ओपनच राहणार आहे. ते लक्षात ठेवा. आता इथे ह्या बाजूला एक पट्टी ठेवून घ्या आणि ह्या बाजूला एक पट्टी ठेवून घ्यायची आहे. ह्या मार्किंग पर्यंतच फक्त हे अशी घडी करून घ्यायची. आता ह्या सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने अशी समोरासमोर घडी आली पाहिजे. ते लक्षात ठेवा. आता इथे हुक पट्टी जोडताना ह्या कापडाची अशी घडी येणारच आहे. ते लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने. आता हुक पट्टी जोडताना काय करायचं आहे, ह्या बाजूने घ्यायची आहे. अशी घडी करून घ्यायची आहे. हे पहा बरोबर आलं पाहिजे सेमच. हे पहा ह्या घडीच्या शेजारी बरोबर अशी घडी आली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला इथे हुक पट्टी जोडून घ्यायची आहे. म्हणजे ही बाजू ह्या बाजूला होईल आणि ही बाजू ह्या बाजूला होईल. इथे ओपन राहिल्यामुळे काय होते, ही पट्टी आतल्या बाजूला घडी करून जाणार आहे. आपली शिलाई करून तयार होणार आहे. ही सुद्धा पट्टी आपल्याला आतल्या बाजूला तयार होणार आहे. आता ही पट्टी जोडताना फक्त लूक पट्टी जोडताना आपण खालून वरच्या बाजूला काढतो. ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी तुम्हाला दोन्ही सुद्धा पट्ट्या जोडून दाखवते. इथे बघू शकता अशा पद्धतीने मी पट्ट्या जोडून घेतलेल्या आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने जोडून घ्या. आता इथे हे पहा दोन्ही सुद्धा अशा पद्धतीने पकडा आणि एकदम कडेकडेला हे पहा अशा पद्धतीने दापटीप टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दापटीप टाकून झालेली आहे. आता ह्या बाजूला कपडा घ्यायचा आहे अशा पद्धतीने. हे पहा अशी घडी करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने इथे बरोबर आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. इथे मी दोन्ही सुद्धा पट्ट्या जोडून घेतल्या. इथे वरची सुद्धा आणि इथे सुद्धा. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता. कारण की एवढ्या भागामध्ये आपल्याला फक्त हुक लावून घ्यायची आहे. ते लक्षात ठेवा. हे आपलं ओपनच राहणार आहे. त्यासाठी ही दुसरी पट्टी मी अशा पद्धतीने जोडून घेतलेली आहे. ते लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला दुसरी पट्टी जोडून घ्यायची आहे. अशी घडी करून घ्या. हे पहा इथं ठेवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जोडून घ्या. आतल्या बाजूला घेऊन अशी दापटीप टाकून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने आणि इकडच्या बाजूला घेऊन हे पहा अशी घडी करून घ्या. हे पहा बघू शकता इथे. अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे.
हे पहा बघू शकता इथे आपली पट्टी व्यवस्थित तयार झाली। आता इथे लूप पट्टी जोडून घ्यायची आहे ह्या बाजूने। हे पहा हा कपडा घेतलेला आहे मी, अशी घडी करून घ्यायची आहे। इथं बरोबर अशी पट्टी ठेवून घ्या हे पहा अशा पद्धतीने, आणि इथून बरोबर अशी जोडून घ्यायची आहे पट्टी। ज्या पद्धतीने आपण लूप पट्टी जोडतो ना तीच पद्धती इथे वापरायची आहे। हे पहा अशा पद्धतीने एकाच्या बाजूला घ्यायची आहे। वाटलं तरी इथे एक दापटीप टाकून घेतली तरी सुद्धा चालेल। हे पहा अशा पद्धतीने आता ही पट्टी आपल्याला वरच्या बाजूला काढायची आहे। हे पहा थोडीशी घडी करून घ्या आणि इथं बरोबर अशा पद्धतीने ठेवून इथे आपले दोन्ही सुद्धा बाजूंच्या पट्ट्या लावून झालेल्या आहेत। हे पहा अशा पद्धतीने ह्या बाजूची सुद्धा लावून झालेली आहे। आता हे पहा अशा पद्धतीने ठेवून मी तुम्हाला दाखवते। हे पहा बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत आपले हुक लागले जाणार, हे ओपनच राहणार आहे, म्हणजे कॉलर सुद्धा आपली दिसायला एकदम अशी इथे व्यवस्थित दिसणार आहे, ते लक्षात ठेवा। त्यासाठी मी वरपर्यंत पट्टी लावलेली नाहीये, ते दिसायला व्यवस्थित दिसणार नाहीये, त्यासाठी कॉलर सुद्धा दिसायला आपली व्यवस्थित दिसली पाहिजे, त्यासाठी हे पहा इथपर्यंतच फक्त ही पट्टी अशी लावून घेतलेली आहे। म्हणजे घातल्याच्या नंतर हे पहा तुमचा थोडासा इथे फी आकार तयार होणार। हे पहा अशा पद्धतीने म्हणजे ब्लाऊज सुद्धा तुम्हाला पुढची बाजू दिसायला एकदम अशी व्यवस्थित दिसणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे सुद्धा वरच्या बाजूला एक तयार करून घ्यायचं आहे। इथे थोडंसं खाली सोडून द्या, कारण की आपल्याला इथे कमरेच्या साईडला पट्टी जोडून घ्यायची आहे। आता हे मार्किंग केलेलं आहे ह्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्या। हे पहा अशा पद्धतीने थोडंसं खाली सोडून द्या हे, कारण की आपण कमरेच्या बाजूला अजून पट्टी जोडून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या, परत हे मार्किंग ह्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्या। इथे सुद्धा एक मार्किंग आणि इथे सुद्धा एक मार्किंग तुमचं होऊन जाईल, म्हणजे तुमचं समान मार्किंग होऊन जाईल, हुक उचललं जाणार नाही, ते लक्षात ठेवा। हे पहा इथून मग अशा त्रिकोणी त्रिकोणी तुम्ही शिलाई मारू शकता, किंवा हाताने बनवत असाल तर हाताने सुद्धा तयार करू शकता। हे पहा आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंचे शोल्डर जोडून घ्यायचा आहे। पाठीचा भाग उलटा ठेवून घ्या। हे पहा गळ्याच्या बाजूला फक्त व्यवस्थित घ्या, ह्या सुद्धा बाजूला फक्त व्यवस्थित घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे। इथे सुद्धा वरच्या बाजूला धागे निघतात बऱ्याच वेळा, इथे सुद्धा वरच्या बाजूला डबल शिलाई मारून घ्या। इथे अर्धा इंच पकडा आणि इथे सुद्धा अर्धा इंच पकडा। हे पहा इथं मार्किंग आहेच मी कट करताना तुम्हाला दाखवलेलं, ते लक्षात घ्यायचं आहे। इथे आपली पट्टी जोडायची राहिलेली आहे, अशी घडी करून घ्या। इथून जोडायला सुरुवात करायची आहे। दोन्ही सुद्धा बाजूच्या ह्याच पद्धतीने आपल्याला पट्ट्या जोडून घ्यायच्या आहे। हे पहा अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने पट्टी जोडून घ्यायची आहे। इकडच्या बाजूला दापटीप टाकून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने हा कपडा ह्या बाजूला घ्यायचा आहे, अशा पद्धतीने हे पहा थोडीशी घडी करून घ्या। याच्यावरती बरोबर असं ठेवून हे पहा अशा पद्धतीने पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूची पट्टी जोडून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवा। दिसायला सुद्धा अशी व्यवस्थित दिसते। इथं पूर्ण बंद करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने शिल्लक असेल तर हे पहा अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला कॉलर कट करायचे आहे। हे पहा अशा पद्धतीने पकडा आणि व्यवस्थित सावकाश मध्ये आपल्याला गळा इथून गळा मोजून घ्यायचा आहे। त्याच्या आधी अशा पद्धतीने पकडा इथे। हे पहा बघू शकता, हे पहा अशा पद्धतीने हे व्यवस्थित आलं पाहिजे, इथे सुद्धा हे व्यवस्थित आलं पाहिजे आणि इथे नेहमी लक्षात ठेवायचं आहे असं मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने एक कट मारून घ्यायचं आहे, किंवा खडूने मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला कॉलर कट करण्यासाठी पूर्ण गळा मोजून घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने इथे टेप ठेवून घ्यायचा आहे। हे पहा सावकाश मोजून घ्या, कारण की आपल्याला तेवढ्याच मापाची बरोबर कॉलर काढावी लागते। हे पहा बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे। हे पहा असं बरोबर मोजून घ्या। हे पहा इकडे सुद्धा बाजूला अशा पद्धतीने बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे। जेवढं भरेल ना तेवढं बरोबर आपल्याला कॉलर कट करून घ्यावे लागते, ते लक्षात घेत जा।
हे पहा इकडे सुद्धा बाजूला माझं 16.5 आणि 1 रेष येत आहे. मी तेवढीच कॉलर बरोबर लांबीला कट करून घेणार आहे. तुमचं सुद्धा असं मोजून घ्या. 16.5 आणि 1 रेष आलेला आहे तेवढंच कट करून घ्यायचं आहे. जेवढं तुमचं भरेल तेवढं बरोबर लांबीला कट करून घ्यायला फक्त विसरू नका. इथे आपण पूर्ण गळा मोजून घेतलेला आहे. इथे मी हा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. थोडासा कडक असतो ते लक्षात घ्या. 16.5 आणि 1 रेष भरलेली होती. हे पहा असं ठेवून घ्या बरोबर जेवढं तुमचं भरेल तेवढं. हे पहा अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. इथं माझं बरोबर भरत आहे. हे पहा इथपर्यंत मी असं मार्किंग करून घेते. हे पहा असं इथपर्यंत मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथून हे असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला कॉलरसाठी थोडासा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने पकडा इथे. हे पहा अशी घडी करून घ्या. बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे. आता ह्या बाजूने हे पहा थोडासा असा गोल आकार इथपर्यंत आपला आला पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने द्या. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत आला पाहिजे. बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे हे पहा इथूनच हे कट करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने आकार देऊन आपल्याला इथे व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित आपला आकार सुद्धा येऊन जातो इथला पण आणि ह्या सुद्धा बाजूचा. आता इथे मी हा ब्लाऊज पीसाचा कपडा घेतलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने जेवढ्या लांबीची कॉलर आहे तेवढ्याच लांबीचा आपल्याला इथे कपडा घ्यायचा आहे ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे मी अशी घडी करून घेते. हे पहा ही सुईची बाजू आहे. हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे. हे पहा व्यवस्थित. आता इथे आपल्याला कपडा खाली बघायचा आहे व्यवस्थित आहे का. आता ह्याच्यावरती बरोबर अशा पद्धतीने आपल्याला इथे कॉलर ठेवून घ्यायची आहे. डबल कपडा घ्यायला फक्त विसरायचं नाही. एकदम सोपी पद्धत आहे. हे पहा अशा पद्धत थोडंसं अंतर वरच्या बाजूला सोडून द्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला इथून शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे. पहा इथून एकदम कडेकडेला कॅनव्हास पेपरवरती एकदम कडेकडेला आपल्याला पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे इथपर्यंत. हे पहा इथपर्यंत पूर्ण आकारानुसार आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे आपण पूर्ण शिलाई देऊन घेतलेली आहे. आता इथला कपडा हे पहा अशा पद्धतीने हे पहा असा कट करून घ्यायचा आहे. सावकाश व्यवस्थित कपडा कट करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि इथे एकदम असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे. एकदम सावकाश मारून घ्या. जास्त कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. थोडे थोडेच फक्त. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे इथून इकडच्या बाजूला अर्धा इंच मार्किंग करून घ्या. मोजून घ्यायचं आहे अर्धा इंच लक्षात ठेवा. हे पहा इथं अर्धा इंच. इथं सुद्धा अर्धा इंच. हे पहा इथं सुद्धा अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या इथे कडेपर्यंत. हे पहा इथं अर्धा इंच. आता इथे हे पहा हे एका सरळ लाईनीमध्ये कट करून घ्या. एकदम सोपी पद्धत आहे. हे पहा अशा पद्धतीने एका हे सरळ लाईनीमध्ये कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथला पूर्ण कपडा आपण इथे कट करून घेतला. आता हे व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने सुईचं करून घ्या. हे पहा बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने इकडची सुद्धा बाजू एकदम अशी व्यवस्थित. हे पहा आकार सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित आलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा कॉलर कट करून तयार करून घ्यायची आहे. आता इथे बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने पकडा. हे पहा आता इथे काय करायचं आहे आपण अर्धा इंच केलेला आहे का मार्किंग आणि जास्त कपडा कट केलेला होता अशी घडी करून घ्यायची. हे फक्त व्यवस्थित पकडा. नाहीतर काय करा सर्वात आधी इथे एक शिलाई मारून घेतली तरी सुद्धा चालेल ते लक्षात घ्यायचं आहे. सर्वात आधी आपण इथे एक शिलाई मारून तयार करून घेऊया. इथे आपण एकदम कडेकडेला शिलाई मारून घेतलेली आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे एकदम कडेकडेला घ्यायची आहे म्हणजे तुमचा आकार सुद्धा व्यवस्थित येऊन जाईल. आता इकडची बाजू आपण हे दोन्ही सुद्धा कपडा अर्धा अर्धा इंच ठेवला होता ते लक्षात घ्या. आता ह्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्या. व्यवस्थित आलं पाहिजे. गुढी पडू देऊ नका. हे पहा अशा पद्धतीने फक्त थोडीशी घडी करून घ्यायची आहे आणि पूर्ण हे आपल्याला एकदम कडेकडेला इथे सुद्धा आपल्याला शिलाई करून तयार करून घ्यायचं आहे. एकदम कडेकडेला हे पहा अशा पद्धतीने पकडा. हे पहा ह्याच्यावरती बरोबर असं पकडून धरायचं आहे आणि एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे. एकदम सोपं आहे. सावकाश करा. हे पहा अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला कॉलर सुद्धा एकदम अशी व्यवस्थित येऊन जाते आणि आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येतो. इथे बघू शकता मी पूर्ण इथे शिलाई मारून तयार केलं. हे पहा बघू शकता इथे
अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे काय करायचं हे पहा, अशा पद्धतीने पकडा इथे हे पहा अशा पद्धतीने, आणि इथे मध्यावरती एक कट मारून ठेवायचा हे पहा अशा पद्धतीने। थोडासा लक्षात ठेवा, किंवा असं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे तुम्हाला जोडताना ते लक्षात येणार आहे। हे पहा अशा पद्धतीने इथे नेहमी मध्यावरून कट मारून ठेवायला फक्त विसरू नका, कारण की इथे सुद्धा आपण ब्लाऊज वरती मध्यावरती एक कट मारून घेतलेला आहे। हे पहा बरोबर असा हा मध्यावरती आला पाहिजे जोडताना, ते लक्षात ठेवायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता। हे पहा ही बाजू अशा पद्धतीने जोडली जाते, ही सुईची बाजू आहे लक्षात ठेवा। हे पहा अशा पद्धतीने ठेवणार आहे मी। हे पहा बघू शकता इथे बरोबर आपली कॉलर पुरलेली आहे। ह्या सुद्धा आपण बाजूला बघूया, असं बघत जा, लक्षात ठेवत जा। हे पहा अशा पद्धतीने बघून घ्यायचं आहे आपलं बरोबर आलेलं आहे का। हे पहा ही सुद्धा कॉलर बरोबर पुरलेली आहे। अशा पद्धतीने ही जोडली जाते, म्हणजे दिसायला सुद्धा एकदम अशी व्यवस्थित दिसते। आता इथे आपल्याला कॉलर जोडून घ्यायची आहे। पट्टी बघायची आपली केवढी आहे। हे पहा इथे आपण कारण की जास्त सोडलेलं आहे अर्धा इंच, मग या पट्टीच्या बरोबर असं मार्किंग करून घ्या। हे खालच्या बाजूवरती ही ओपन बाजू आहे का त्याच्यावरती बरोबर अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला शिलाईमध्ये किती पकडायचं आहे ते तुमच्या लक्षात येईल जोडताना, ते लक्षात ठेवायचं आहे। असं बरोबर खडूने असं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कडेपर्यंत। हे पहा लक्षात ठेवायचं एवढं फक्त कॉलर जोडताना, आणि मध्य लक्षात ठेवायचं आहे। मध्य बरोबर हा आपला इथे मध्यावरती आला पाहिजे, ते लक्षात ठेवा। आता इथे आपल्याला कॉलर जोडायला सुरुवात करायची आहे। अशा पद्धतीने हे बरोबर आलं पाहिजे इथे। हे पहा अशा पद्धतीने पकडा, आणि जेवढं आपण मार्किंग केलेलं आहे का ते बरोबर आपल्याला जोडून घ्यायचं आहे। इथे आपली कडेपर्यंत कॉलर जोडून झालेली आहे। आता ही बाजू हे पहा अशा पद्धतीने आपण जोडत घेतली। हे पहा ह्या बाजूने, आता इकडची बाजू हे पहा हे ओपनच आहे। हे पहा हा कपडा पूर्ण आतमध्ये घ्यायचा अशा पद्धतीने, आणि आपण ही शिलाई मारून घेतली का त्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे। हे पहा इकडच्या बाजूला, म्हणजे इथे एकदम कडेकडेला तुमची पूर्ण शिलाई बसणार आहे, ते लक्षात घ्या। हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे। बघू शकता इथे पूर्ण कॉलर आपल्याला अशाच पद्धतीने जोडत घ्यायचे आहे। हा सुद्धा कपडा आतल्या बाजूला घ्यायचा आहे, आणि पूर्ण कॉलर आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे। इथे आपण अशा पद्धतीने बाही कट करून घेतली होती। बघू शकता हे पूर्ण ओपन आहे, ही सुद्धा बाजू माझी पूर्ण ओपनच आहे। इथे मी मध्यभागी बरोबर पायपिंग करणार आहे। जर तुम्हाला पायपिंग करायची नसेल तर तुम्ही मधून नाही कट केलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे तुम्ही पूर्ण बाही सुद्धा कटिंग आणि शिलाई करू शकता। बाही ठेवताना हे बरोबर असं समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या तिथे उलट होणार नाही। इथे बघू शकता पुढच्या म्हणजे खोलगट बाजूला मार्किंग केलेलं आहे, असं बरोबर ठेवून घ्या। आता हे मार्किंग केलेलं आहे ना त्याच्या बरोबर दुसरं मार्किंग हे पहा, हे मार्किंग याच्या पुढे बरोबर असं ठेवून घ्यायचं। हे पहा म्हणजे काय होतं, दोन्ही सुद्धा बाह्या बऱ्याच वेळा काय होतं मार्किंग जर आपलं चुकलं तर दोन्ही बाह्या एकाच बाजूच्या तयार होतात, त्यासाठी मार्किंगच्या समोरच हे मार्किंग आलं पाहिजे, तेव्हा तुमची बाही कधीही चुकणार नाही, ते लक्षात घ्यायचं आहे। आता हे दोन्ही सुद्धा बाजूचा अस्तर बरोबर मधूनच कट करून घ्यायचं आहे आपल्याला। परत अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून द्यायचं आहे। आता इथे दुसऱ्या सुद्धा बाजूचं त्याच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे, बरोबर असं मध्यभागी बरोबर असं कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता ही बाजू ह्या बाजूला ठेवून द्यायची आहे, हे बरोबर मार्किंग समोरासमोर येऊ देता, लक्षात ठेवायचं आहे। आता ही सुद्धा बाजू हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे। आता इथे दोन्ही सुद्धा बाजूला एकदम कडेकडेला पूर्ण शिलाई मारून घ्यायची। इथे सुद्धा एकदम कडेकडेला अशा पद्धतीने अस्तर फक्त व्यवस्थित ठेवा, एकदम कडेकडेला शिलाई मारून घेऊन आतल्या बाजूला पलटी करून घ्यायचं आहे अस्तर।
इथे बघू शकता एकदम कडेकडेला फक्त शिलाई मारायची आहे, कारण की इथे आपल्याला पायपिंग करायची एकदम कडेकडेला, कारण जेणेकरून फक्त धागे दिसणार नाहीत ह्या सुद्धा बाजूचे. त्यासाठी आता इथे पाठीमागच्या बाजूला दोन्ही सुद्धा बाजूंचा अस्तर जोडून घ्यायचा आहे आणि जेवढं शिल्लक असेल तेवढं इथे कट करून घ्यायचं आहे. इथे अशा पद्धतीने हे मी जोडून घेतलेलं आहे. आता इथे पायपिंगसाठी मी पट्टी काढते 1 इंचची. इथे खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला पूर्ण पायपिंग करायची आहे. 1 इंचाच्या पट्ट्या काढायच्या आहेत. हे पहा मी इथे पट्टी सरळच काढलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा एवढी मी पट्टी इथे काढून घेतलेली आहे. आपल्याला इथे फक्त एकाच बाजूला पायपिंग करायची आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. एक प्रकारची पट्टी तयार होईल ही तुमची. आता इथे तुम्हाला किती जाड नाजूक ठेवायची असेल तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही पायपिंग करायची असेल तर ठेवू शकता. आता बरोबर इथल्या मधल्या खाचीमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे बघू शकता मी अशा पद्धतीने पायपिंग करून घेतलेली आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा करू शकता. बघू शकता अशा पद्धतीने आपली एक प्रकारची पट्टी इथे तयार झालेली आहे. आता इथे दुसरी बाही घ्यायची आहे. हे पहा त्यासाठी आपण इथे शिलाई मारून आतल्या बाजूला गडी करून घेतलं, कारण की काय होतं बऱ्याच वेळा धागे निघतात त्यासाठी. हे पहा आता ह्याच्यावरती बरोबर एवढं जेणेकरून सापडलं पाहिजे. हे पहा एवढं तरी, जास्त कमी घेऊ नका, एवढं तरी शिलाईमध्ये सापडलं पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता ह्याच्यावरती बरोबर अशी पायपिंग मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. सरळ लाईनीमध्ये असं मार्किंग करून घ्या, तुम्हाला सोपं पडेल. अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं मी. आणि ही पायपिंग केलेली आपण ह्याच्यावरती बरोबर हे मार्किंग केलेलं आहे का त्याच्यावरती बरोबर अशी ठेवून घ्या. हे पहा बघू शकता अशा पद्धतीने. आता इथल्या बरोबर मधल्या खाचीमध्ये आपण शिलाई घेतली पायपिंग करताना, बरोबर त्या शिलाईवरती शिलाई घ्यायची आहे, म्हणजे तुमची बाही एकदम दिसायला अशी व्यवस्थित दिसेल. इथं आपण अशा पद्धतीने पायपिंग जोडून घेतलेली आहे. बघू शकता इथे. हे पहा ही सुद्धा बाजू तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा जोडून घ्यायची आहे. बाही सुद्धा दिसायला एकदम अशी छान दिसून जाते. आता इथे सुद्धा पुढच्या बाजूला आपल्याला अशाच पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण पायपिंग करून घेतलेली आहे. इथे सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथे सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे ही पट्टी पूर्ण पॅक होऊन जाणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. ही पुढची बाजू आहे आणि ही सुद्धा ब्लाऊजची पुढची बाजू आहे. खोलगट बाजू पुढच्या बाजूला जोडायची असते आणि बाही जोडताना नेहमी मध्यापासून जोडायला सुरुवात करायची आहे. पायपिंग ना बरोबर मध्यावरती अशी ठेवून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने आणि बाही जोडून घ्यायची आहे पूर्ण आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे. इथे आपली बाही जोडून झालेली आहे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे. सर्वात आधी ही बाजू अशा पद्धतीने पकडून पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. नंतर आतल्या बाजूला पलटी करून बॉक्स फिटिंग करून घ्यायची आहे.
आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. दंडगेर मोजून घ्या, तुमचा किती आहे. इथला 5 आहे, तुमचा मोजून घ्यायचा आहे आणि बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूनं, त्या सुद्धा बाजूला सेमच मार्किंग असं करून घ्यायचं आहे. आता इथे हे अशा पद्धतीने मुंडा पकडायचा आहे. पहिली शिलाईची टीप हे असा ब्लाऊज तुमचा पकडा हे अशा पद्धतीने आणि इथून असं अंतर मोजून घ्यायचं आहे. पहिली शिलाईची टीप माझी इथे 7.5 इंच भरते. हे आता इथे सुद्धा मी अशाच पद्धतीने पकडून घेणार आहे. सरळ हे अशा पद्धतीने सरळ पकडते आणि जेवढं भरलेलं आहे ना हे अशा पद्धतीने पकडून जेवढं भरलेलं आहे ना तेवढं लगेच असं इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने मार्किंग करून फिटिंग करून घ्यायची आहे. एकदम अशी सरळ फिटिंग येते. त्या सुद्धा बाजूला ह्याच पद्धतीने अशी फिटिंग करून घ्यायची आहे. बघू शकता. आता इथे पूर्ण कमर घेर मोजून त्याचा चौथा भाग शिल्लक राहील, त्याचा चौथा भाग काढायचा आहे. इथे मी कमरेचा चौथा भाग मार्किंग करून घेतलेला आहे. इथे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने कमरेचा चौथा भाग हे ही लूप पट्टी आहे त्याच्या पुढे असा टेप ठेवून घ्यायचा आणि इथे असं मार्किंग करून घ्यायचं कमरेचा चौथा भाग तुमचा आणि हे पाशी लाईन ओढून घ्यायची आहे सरळ मध्ये. हे अशा पद्धतीने इकडे सुद्धा बाजूला एकदम अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने इथे लाईन आपण ओढून घेतलेली आहे. इथे एक लाईन अशी ओढून घ्यायची आहे आणि इथे पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे अंतर ठेवून. इथे आपला पूर्ण ब्लाऊज तयार झाला. हे अशा पद्धतीने आज मी तुम्हाला कॉलर कशी कट करायची आहे आणि ती कशी ब्लाऊजला जोडायची आहे ते सुद्धा संपूर्ण आणि सविस्तर भाषेमध्ये सांगितलेलं आहे. आणि बाहीला सुद्धा कशा पद्धतीने इथून जर तुम्हाला पायपिंग टाकायची असेल तर ती कशा पद्धतीने टाकायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. बघू शकता इथे पूर्ण बाहीला आपण पायपिंग टाकून घेतलेले आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा कलरचा कपडा वापरू शकता. दिसायला आणखीन सुंदर बाही तुमची दिसणार आहे. बघू शकता आपला ब्लाऊज आणि उंची सुद्धा आपली भरपूर आलेली आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने प्रिन्सेस जर ब्लाऊज तुम्हाला कट करायचा असेल तर ब्लाऊजची उंची नेहमी 1 इंच तरी वाढवून घ्यायची आहे. ते दिसायला म्हणजे ही पट्टी पुढची असते ना व्यवस्थित दिसते ते लक्षात घ्यायचं आहे. बघू शकता आपला पूर्ण ब्लाऊज अशा पद्धतीने तयार झालेला आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.